बायको मिळाना तणाव, मिळाली ती राहीना तणाव, राहिली तिला पोरग होईना तणाव, झालं ते सरळ येईना तणाव, काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोरं झोपाया जागा नाही, काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, गडी झोपला पण गोळ्या झोपल्या पण गडी झोपाना. ही सगळी माणसं तणाव आहेत. काहींना पैसा मोजता येईना, काहींना पाहायला मिळालं, काही दुसऱ्याचं पाहून मेले, काही माणसं चालू चालू मेली, काही औषध पिऊन मेली नाहीत, नळी घालून आणली ओके. आणि काही माणसांना अख्खं गाव कटाळलंय, मरतच नाही. 103 105, खाणं नाही पिणं नाही काही नाही, पडेल. हरिपाठ तर खानदानीत नाही, ज्ञानेश्वरी तर कधी माहिती नाही, नुसता पडेल, खायचं नाही प्यायचं नाही, आयुष्यभर नळ्या खायला, भात पेलवत नाही आणि नुसतं पाहायचं माणसांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी 90, बांबवली माणसं. आणि हे घडून नाही म्हणून संत विचाराची गरज आहे. हे घडून आता आपण म्हणतो संप्रदाय वाढला, संप्रदाय वाढला. संप्रदाय वाढू नका, संप्रदायातलं आचरण वाढवा. संप्रदाय वाढू नका, संप्रदाय तसाच राहू द्या, काही फरक पडला नाही. देव एकेका कामाला एकेकासाठी पाठवतो. आजच्या कार्यक्रमाच्या संयोजकांना, सगळ्या साहेब लोकांना तुकोबरायाने पाठवलेला मेसेज आहे की कोल्हापूरमध्ये संत संमेलन व्हावं. आणि हा तुकोबरायाचा मेसेज तुम्ही अख्ख्या कोल्हापूर नगरीत पोहोचवला. हा आनंद आपल्याला नाही, तुकोबरायाला आहे. आपल्याला आनंद काय फायदा झाला तर, आपल्याला दुसऱ्याने घेतलेली गाडी काय सण होती काय? आपण भामट्यातली माणसं आहेत. आपण फक्त तोंडावर हसणार वा वा. आपण निगेटिव्ह आहेत, देव पॉझिटिव्ह आहे. म्हणून एक वाक्य सांगा, ही दोन्ही माणसं पखवादातली तज्ज्ञ आहेत, हे गायनातले तज्ज्ञ आहेत, पण आमचा कटेवरचा देव सर्वज्ञ आहे. सर्वज्ञ आहे. पुरावा 8व्या अध्यायातली शेवटची ओवी, हा सर्वज्ञतेचा ओलावा. आपण तज्ज्ञ आहेत. अहो आता आपण म्हणतोय तज्ज्ञ आहेत, काय कळतंय आपल्याला? 1.5 कोटीचा बंगला, 1.5 कोटी, कोटी कोटी, 1 लाखाचं बाथरूम त्याच्यात, आंघोळीला घरात. त्याला स्विमिंग टँक म्हणतात, स्विमिंग टँक. एकटाच उड्या हाणतो त्या हौदात. वय पाल था वय उताना, वय पाल था वय उताना. पाठीकून भिजला का परत तोंडाकून उताना होतो, इकून भिजला का परत इकून होतो. पुरा मोकळा झाला आणि लाईट गेली. अरे बाबानो, बाथरूम किती मोठं बांधा, शेवटची आंघोळ ओट्यावच. शेवटची आंघोळ कशी आहे? रिलॅक्स, ओट्यावर, येऊ द्या पाणी. आणि आपल्याकडे मेल्यावर गरम पाणी आहे. आणा रे बाहेर, कोणला? मी आला त्याला. हे नाही, असं जगायचं. आता त्याच्यामध्ये आपल्याला आजच्या कीर्तनातली व्याख्या शिकायची आहे, ती महत्वाची आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. ही काळाची गरज आहे. आता आपण म्हणतो आम्ही शिकलोय, MA, MA, MPhil, PhD, DH, LLB, DEd, BEd, ज्युनियर केजी, सिनियर केजी, हायर केजी, लोअर केजी, MA, DEd, BEd, आर्ट अँड कॉमर्स अँड सायन्स, FY, SY, BTech, डेअरी डिप्लोमा, टर्नर अँड फिटर अँड वेल्डर, मेकॅनिकल, पॉलिटिकल इंजिनियर, MPSC, UPSC, नेट अँड सेट अँड फार्मसी, ICT, डेअरी डिप्लोमा, MBA, BN, हृदयरोग तज्ञ, गुडघा तज्ञ, फुफ्फुस तज्ञ. आता आपल्याकडे नवीन तज्ञ आलेत, गुप्तरोग तज्ञ, रोग गुप्तनगडी तज्ञ. ह्याच्यात ज्ञान नाही.
मग आपल्याला ज्ञान सापडायचं आहे, मी कोण आहे. इथं आलो आपण आता. त्या ज्ञानाचा शोध लावायचा आणि पुढं सरकायचं. हे MA सोडून द्या, त्यात काही एवढं विशेष नाही. काही शिकले नाही, काही फरक पडत नाही. किती विद्वान लोक असू दे, अजून तोंडाने जेवतात. आणि डोळे झाकूनच झोपतात, त्यात काही एवढं विशेष नाही. बा श्रीमंत माणूस डोळे वाचून झोपतो असं काय? उलट श्रीमंताला झोपायच्या गोळ्या आहेत. झोप रे बाबा झोप. भिकारी रस्त्याच्या कडेला कुत्र्यानं तुडवलं तर उठत नाही, त्यात काय? बंगल्यावाल्याच्या गेट पुढे भिकारी गेला. बंगल्यावाला 90 पेला होता. बाहेर नाही बाहेर. त्या भिकाऱ्याला जर गेट मध्ये दिसला तर तंगड्या तोडीन. तर भिकारी म्हणला मी असाच होतो. अरे मी सुद्धा असाच होतो, तू तरी भिकारी हाणतोय, मी पोत्यात घालून हाणत होतो. आता माझ्यावर हे दिवस आले तुला सांगायला आलो. काळ बदलतो, निसर्ग बदलतो, फक्त नीती बदलू देऊ नका, माणसं बदलतील. काळ बदलू द्या, काळाने काय फरक पडत नाही, काळाने काय फरक पडत नाही, पण नीतीवर आधारित आहे. आणि भ्रष्टाचार, दहशतवाद अध्यात्माशिवाय कमी होऊ शकत नाही. नुसतं आईबापांवर भाषण करून काय करायचं? आईबापांवर भाषण करून करायचं काय? आमच्याकडं संप्रदायामध्ये 80% कीर्तनकारांनी फक्त भक्त सध्या आईबापाचं भांडवल केलंय. अर्धा तास आई, अर्धा तास बाप, आणि अर्धा तास ज्यानं तारीख घेतली त्याची लाल करायची, संपलं कीर्तन. आई बाप आणि रडायचं बाबांना आईची माहिती सांगताना. आणि महिलांनी लगेच म्हणायचं बया काय आईची माहिती सांगितली बाई, तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. अगं बाई त्यानं दुसऱ्याची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली, तुला काय माहिती? त्याची आईन कशाचा बाप आलाय, फक्त झाकली. लाईट बापावर हे पुढारीच्या भाषणासारखं. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत, मग आता अडचण काय? काय शब्द आहेत पुढाऱ्याचा. भविष्यात आपल्याला बरीच कामं करायची आहेत. कधी? भविष्यात. आणि ही कामं करत असताना प्रामुख्याने तळागाळातल्या माणसाचा विचार करायचा आहे. म्हणजे तळातला वर येत नाही आणि तू त्याला जगून देत नाही. आणि लोकांना काय वाज वाटाळ्या शिजवा नाही, याला कुठेतरी बदल, आणि तो संत विचारानच होईल हे त्याला ठेवा. होणारच नाही दुसऱ्याचं वाचून होणारच नाही. गाता वाचाल तर तराल, ज्ञानेश्वरी वाचाल तर उद्धरून जाल, आणि हरिपाठ कराल तर देव तुमच्या मागे येईल. काशीला जाऊन काय करतो? मरतो. काही लोक म्हणले बघ त्याने काशी केलती. काशीला गेलेल्या माणसांचा नियम माहिती आहे तुम्हाला काय? त्याने जिवंत गावात यायचं नसतं. असा नियम आहे, त्याने काशीतच मरायचं असतं. तुम्ही म्हणाले कशावरून सांगता? 12वा अध्याय आहे त्याला. मोक्ष देऊन उदार होय कीर काशी, शरीर ते गावी वेच किसे. तुम्हाला वव्या सांगू 2 त्यात. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. तुम्ही किती विद्वान असा, संत विचाराशिवाय सुखी होऊ शकत नाही. पुन्हा ऐका, शेळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड किती लोंबलं तरी ते दूध कधी देत नाही. काशीतला गोशीड किती चिटकला तरी तो दूध कधी पेत नाही. गाळातला बिडूक किती डरला तरी तो फुलाचा सुगंध घेत नाही. आणि प्रेताला किती सजवलं तरी ते उठून बसू शकत नाही. काय वव्या, वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. काय व्हावे, का वार्याचे धावणे, का शेळीचे चरणे, बालकाचे मन, का चोरीचे धन. प्रसिद्धी
पेलवली पाहिजे. माऊलीची भाषा आहे, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी नाही ऐकावी, चातुर्य लपवी महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. हा, आणि हे संमेलन इथं बसलेले जेवढे कलाकार आहेत, आमचे मुंडेताई आहेत, जेवढे महाराज आहेत, आपल्या भागात आणि गावात रुजवायचा प्रयत्न करा. संत विचार तिथे गेले पाहिजे. संत विचार सुशिक्षितांना नको, ते रिटायर झाले आपाप धार्मिक होतात. ते रिटायर झाले का मग आमच्याकडे येतात. दिंडी कधी नाही गेलो नाही, ते येतात. आज संतांचे विचार ग्रामीण भागात पोचणं गरजेचं आहे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. जूनमध्ये शाळा सुरू झाल्यावर शाळेच्या बाहेर जो फळा आहे, फळा सुविचाराचा, त्या फळ्यावर शाळेला आग्रह करून रोज एक तुकोबारायाचा अभंग लिहावा आणि विद्यार्थ्यांना तो वहीत लिहून घ्यावा. शिक्षकानं एक अभंग रोज फळ्यावर लिहावा. मोठा असेल तर एक लिहावा, छोट्या असतील 2 लिहावे. आणि सुविचाराच्या फळ्यावर एक रोज ज्ञानेश्वरीतली ओवी असावी. एक ओवी जर मुलाने वहीत लिहून घेतली आणि एक गाथ्यातला अभंग लिहून घेतला, 5 वर्षात त्याच्या स्वतःचा गाथा तयार होईल. हा, ही काळाची गरज आहे. संस्कृत शाळेत बंद झालं. विद्यार्थ्याला इथून पुढं आध्यात्मिक शिक्षण द्यावंच लागेल. इथून पुढचं जग तसं हे जमणारच नाही. हे उगाच आईवर कविता करायच्या आणि गाणे करायचे आणि रडायचं आणि बोंबलायचं आणि कादंबऱ्या करायचे. तुमच्या बापाने पाहिलं होतं की हे जमणार नाही. आईला उपमा नाही. मदर हॅज ए नॉट ओनली मदर हॅज ए नॉट अ चॅलेंज. तुम्ही काही गोष्टीला चॅलेंज का नाही. हे आयांवर कादंबऱ्या लिहायचं बंद करा. आई बापांना सांभाळायला शिका. हा, कविता करून काय करायचं, जनता पागल करायची. कादंबऱ्या करून काय करायचं, अरे भिंत किती सुंदर असली, चित्र किती सुंदर असलं तरी त्याला भीतीचाच आधार आहे. भिंत पडली की चित्र गायब. तशी तुमची नीती संपली का जीवन बर्बाद. माऊलीची ओवी आहे, पडून गेली या भिंती, चित्राची होय माती. आपण नुसतं निगेटिव्ह विचार करतो. समाज बिघडत चालला असं नाही म्हणायचं. समाज आपल्याकडे आणायचा याचा विचार करा. आपण नुसतं निगेटिव्ह. शाळेतली मुलं बिघडली अजिबात नाही बिघडली. गुरुजीला गाथा वाचायला हवा, पोराला शिकवायला हवा. गुरुजी आपल्याला विचारील, हा गाथा कोणाचा आहे आणि हा कोणी लिहिला, माझ्या तर काही कधी वाचण्यात आला नाही. आणि तुकोबारायला एवढा वेळ कसा मिळाला हो. मी PhD केली तर गाईडला 3000 दिले, तेव्हा त्यानं लिहिलं हो, मी फक्त वाचलं. आपल्याकडे निगेटिव्हिटी आहे आणि परमार्थात पॉझिटिव्हिटी लागते. निगेटिव्हिटी नाही लागत. नाही निगेटिव्हिटी. काही माणसं 6 वर्ष आळंदीत राहिली, फक्त धोतरच नेसायला शिकली. आणि काही माणसं शाळेतच गेली नाही. 9 काकड्याच्या मालिका पाठ आहेत. आणि आपल्याला काय पाठ नाही का. आपल्याला पाठच करायचं नाही महाराज. तुम्हाला मला एकच करायचं आहे. आज व्यक्ती टिकवायची नाही, धर्म टिकवायचा आहे. आणि आज संकट व्यक्तीवर नाही आहे, आज संकट धर्मावर आहे. आणि धर्मावरचं संकट घालवण्यासाठी संत संमेलन आहे. माणसावर तर संकट येतच राहणार, पण आज सगळ्यात मोठं संकट धर्मावर आहे. आणि धर्मावरचं संकट घालवण्यासाठी गोसावी साहेबांची, त्यांच्या सगळ्या सहकार्यांची नियुक्ती तुकोबारायाने केली. आपल्याला धर्म हे बाकीचं ते काय ते चालूच आहे, त्यात काय एवढं विशेष नाही. पण धर्मावर संकट आहे. आणि माऊलीने स्वतः लिहिली, अगा स्वधर्म जरी लोपला, सर्व सुखाचा थारा मोडीला. मग आपल्याला धर्म म्हणजे काय. आता आपण धर्माचं भांडवल केलंय. भांडवल आता काय धर्म कळतोय का आपल्याला. आजच्या संत संमेलनामध्ये पहिलं वाक्य, शूरांची आणि संतांची नावं कधी टपऱ्या टुपऱ्यांना देऊ नका.
तो आपल्या धर्माचा अपमान आहे. तुमचं काय मत आहे? संत तुकाराम पोल्ट्री फार्म, पोल्ट्री फार्म काय नालायकपण आहे. श्रीराम कुल्फी, अरे धर्म भाषण करून तयार नाही होत, धर्म त्यागाने तयार होतो. त्याग आहे त्याग. आई वडिलांचा बळी दिला तेव्हा ज्ञानेश्वरी तयार झाली. त्याग आहे. आपल्याला काय फक्त वाचायची आहे. 400 एकर जमीन दान केली, स्वतःची आई गेली, वडील गेले. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. मारलंय बंबाजीनं. रामेश्वराने गाथा पाण्यात टाकलाय. मुलगा स्वतःचा औषधा पाणी वाचून गेलाय. बायको गेली, भाऊ निघून गेलाय, भाऊजाईचा मृत्यू झालाय. 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं. पण एक दिवस खळखळा डोळ्यातून पाणी आलं आणि तुकोबारायने देवाला सांगितलं, देवा माझ्या डोळ्यात आई वडील गेल्याचं पाणी नाही आलं. मी तुम्हाला 13 दिवस पाण्यात उभं केलं, याचं वाईट वाटलं. डोळ्यातून पाणी आले ना अभंग सुरू झाला. श्री अनंता मध्ये सुना. त्याग आहे धर्माला. त्याग. धर्म असा शर्टिंग करून तयार होत नाही. धर्म असा धाब्यावर बसून चकना चुकना खाऊन तयार होत नाही. धर्माला आत्मसमर्पण लागतं. आणि आत्मसमर्थन फक्त संतांनी केले. आपण फक्त तात्पुरतं तेवढं करणार. वा 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 चालत नाही. कीर्तनकारानं जर मेमरी कार्डवर अभ्यास करून कीर्तन करायचं ठरवलं, तुझ्या बापाच पेंड का? त्याला ओरिजिनल लागतं भाऊ. असं नाही चालत. ओरिजिनल लागतं, ओरिजिनल. आणि विद्वत्ता, टॅलन्सी, संप्रदाय, राजकारण या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. असं कोणी उद्या पाखोद्याला म्हणायचं महापोऱ्या पाखोदा झाला पाहिजे, तो बापाच पेंड आहे. तुमचा पोरगा कशाला पाखोद्या करतो मारायला? तू गायकानं गायकाचं पोरगा केलं नाही 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 त्याला रक्तातच असावं लागतं. तुमचं काय मत आहे? राजकारण एवढी दुनिया शिव्या देते पण गडी ठणठणीत आहेत, रक्तात असावं लागतं. आहे का त्यांना शुगर का बीपी का काही? आपल्याला पप्पीची आई बोलली तरी आपण जेवत नाही. त्यांना काही वाटत नाही का? तो पिंड आहे. आणि तो पिंड ज्ञानाशिवाय तर शकत नाही. म्हणून पुन्हा आपल्याला संत संमेलनातून फक्त एकच गोष्ट टिकवायची आहे, धर्म. पण आता प्रश्न शिल्लक राहिला आहे, धर्म म्हणजे काय? व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ रिलीजियन अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलीजियन? हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज? चित्रपटातल्या जाहिरातीने माणसं बदलत नाहीत. समजा फेअर अँड लवली लावून माणसं जर गोरी होत असती तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का? मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. म्हणजे फेअर अँड लवलीनं माणसं गोरे होतात याला मजा नाही. किंवा पार्ले बिस्किट खाल्यावर आजीबाई उडे हाणते, किंवा थम्सअप पेल्यावर माणूस डोंगर चढतो. मग आपण 20-20 लाखाच्या गाड्या कशाला घेतल्या? बाटली हाणली का सातारा, तिथं एक हाणली का कराड, त्याच्या पुढे एक हाणली का नदी. अरे असं चालतं का ते? नाही 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 नाही. आणि आपल्या लोकांना प्रसिद्धीची हाव सुटली. हाव. आमचे कीर्तनकार संप्रदायातल्या मंडळीला तर लय हाव. क्लिपच टाकतो, मी कोल्हापूरला येत आहे. कशाला झकमारा येतो तू? नाही बोलतो मरतो कशाला येतो? सोनाराच्या दुकानाला जाहिरातीची गरज नसते, भेळीच्या दुकानाला जाहिरातीची गरज असते. कारण भेळीच्या दुकानाचं गिराईकच त्या मापात असतंय. मटकी टाक, कांदा काप, कोथिंबीर टाक, लिंबू पेळ, बांधून ठेव, लिहून ठेव. भेळीचं गिराईक. इथं असं नाहीये. 50,000 गढई वेगळी. मग वारकरी संप्रदाय हे सोनाराचं दुकान आहे. वैष्णवांचा माल खरा तू
दूर तुरा वस्तूची दूर तुरा वस्तूची वैष्णवाचा दूर तुरा वस्तूची दूर तुरा वस्तूची वैष्णवाचा बालकेरा दूर तुरा वस्तूची दूर तुरा वस्तूची दूर तुरा वस्तूची वैष्णवाचा बालकेरा पण आता आपल्याला व्याख्या क्लिअर करायची आहे, धर्म म्हणजे काय. तुम्ही म्हणाल राहिला पुराच करून घेतो. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ नॉलेज अँड व्हॉट आर द टाइप्स ऑफ नॉलेज. आता ऐका, देअर आर 9 टाइप्स ऑफ नॉलेज. फक्त व्याख्या लिहून घ्या. तमगुणाकडून सत्वगुणाकडे जाणं म्हणजे बुद्धी, वाईटाकडून चांगल्याकडे जाणे म्हणजे बुद्धी, आणि दुःखाकडून सुखाकडे जाणे म्हणजे बुद्धी. बुद्धीचे 9 प्रकार पडतात. शर्मबुद्धी, बुर्नस बुद्धी, तैल बुद्धी, दगड बुद्धी, राजस बुद्धी, तामस बुद्धी, सात्विक बुद्धी, सद्बुद्धी आणि बुद्धी. पुरावा 2रा अध्याय, जैसी दीपकलिका दाखवली. मग आता बुद्धीचे 9 प्रकार आहेत. मग धर्म म्हणजे काय? ऐका व्याख्या. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रेसी is the people, by the people, and for the people. Underline. According to Abraham Lincoln, democracy is the people, by the people, for the people. It is called democracy. तसं माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं धर्म. लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे लोकशाही. तसं माणसानी माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. हे फक्त संत संमेलन शिकवतं. आता प्रश्न शिल्लक राहिलाय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ रिलिजन. धर्म म्हणजे काय, त्याचे प्रकार किती. आता तुम्हाला जसं गठ्ठा मतदान ऍडजस्ट होईल तसं तुम्ही धर्म ऍडजस्ट केला. तुम्ही धर्म फक्त तुमच्या मतासाठी केला. आमच्याकडे एकच धर्म आहे आणि तोही 3ऱ्या अध्यायात आहे. 3ऱ्या अध्याय, देखा मनुष्य जात सकळ स्वभावता भजनशील. आमच्याकडे मानवता नावाचा एक धर्म आहे फक्त, बस. हे बाकीचं ते तुमचं तुम्ही पहा. आमच्याकडे एकच धर्म आहे. जे तुमच्या हृदयात आहे ते माझ्या हृदयात आहे, जे माझ्या हृदयात आहे ते तुमच्या हृदयात आहे. ए हृदयीचे ए हृदयी घातले. 18वा अध्याय. 9वा अध्याय, तैसा हृदयामध्ये मी राम. हे ज्ञान. आता हे बाकीचं चाललंय. झाकली 1.25 लाखाची भांबवलेली जनता झाली. धर्म बदलायला निघली. धर्मांतरापर्यंत लोकांचे विचार केले. इतके बिंडोक लोक आहेत, इतके बिंडोक. जगाच्या पाठीवर कुठेही फिरले तरी हिंदू धर्मासारखा धर्म नाही आणि संत विचारासारखं ज्ञान नाही. पण आता आमचे मेंदू गहाण टाकले. आम्ही भांबवलंय. ज्ञानोबारायनं ओवी केली, गाय बांधून राहिली आणि ती जर सुटली गाय तर ती घासात जर गेली ना तर घास खात नाही, उड्या हाणते. ज्ञानोबाराय म्हणले काय झालं, हिरवा चारा भांबवे पशु. हिरवा चारा पाहिला आणि गाई भांबवली, तशी तुम्ही मी भांबवलंय. भांबवलंय आपण. याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल, त्याच्यात सुख मिळेल. संत विचारातच सुख आहे. आता आपण सुखाची व्याख्या काय केली, काम न करणे, बँक बॅलन्स भरपूर ठेवणे, गादीवरच झोपणे, उभ्याने जेवणे, बायको देखणी असताना हायवेवरून रोट्या आणणे
आणि दोघांनी 3-3 रोट्या खाणे, ही भिकारपणाची जी लक्षणं आहेत, त्या भिकारपणाला आपल्याकडं हायर एज्युकेशन म्हटलं जातं. भिकारपणाची. बायको स्मार्ट करायची, चपात्या तिला येत नाही, मग तिनं स्कूटीवर जायचं, 6 चपात्या घेऊन यायच्या, मग या 2 मूर्खांनी त्या खायच्या. आणि त्यांनी म्हणून काय म्हणायचं माहिती का, बदलत्या काळा मूर्ख आहे का तू, बदलता काळ. आणि मग यांना शुगर, BP, अटॅक. मग हे कशाची कारण आहेत, कशाची कारण आहे. 90 वर्षाचं म्हातारं पॉझिटिव्ह निघलं ना महाराज, 3ऱ्या दिवशी चालत घरी आलं. आणि 42चं जे गेलं ते पीटीतच आलं. का माहिती का, ते म्हातारं जातानाच म्हणत होतं, गेलो तर गेलो, आलो तर आलो. 2-3 वर्षापूर्वी माणूस आजारी पडला ना, ॲडमिट केला ना, लोक विचारायचे, हो कसं काय, बरं आहे का, काही प्रॉब्लेम असला तर आपण डॉक्टरांशी बोलू. आता या 2 वर्षापासून तसं लोक विचारतच नाही. ॲडमिट केलं का, हां स्कोअर काय आहे. मग तो का क्रिकेट खेळतोय का, त्याची बॅटिंग चालली का, मरायला लागला तो, स्कोअर काय आहे, स्कोअर काहीच विचारित नाही. पहिला स्कोअर. आणि ते समोरचं येड्यानं कमी म्हणायचं ना, 17. आता हे तर मरायलाच लागेल होतं, याच्या नळी बिळी घालेलच होती, काचातून पाहायचं होती, शेवटच्या स्टेपला होतं ते. मग म्हणायचं 17, मग दुसऱ्यानं म्हणायचं कमी आहे. इतका अवघड आहे, अवघड. आमच्या पाहुण्याचा तर 9च होता, तरी पाहुणा 9च होता, तरी पाहुणा तोवर तो गेलाय बी, 9 ऐकलाच नाही त्यानं. अरे जगातल्या सगळ्या लोकांना एकच औषध आहे, नो टॅबलेट, नो इंजेक्शन, ओनली माइंड कंट्रोल. हा, मन खंबीर करणे आणि भगवंताच्या नामावर श्रद्धा ठेवणे, हे जगातले औषध. आपण काही करायला, आपण नुसती घाबरून दिली लोक. घाबरून म्हणजे काय झालंय, दारुड्या लघवीला बसला, लघवीला, आणि खाली बसून लघवी केली, उठ्ठाची येईना त्याला, असा वाकडाच झाला. सगळे लोक घाबरले, म्हणले 4थी लाट आली का काय. नाही, मग त्याला डॉक्टरकडे नेलं एकदा. नाही, डॉक्टर साहेब म्हणले काही नाही झालं, तो ओके आहे, फक्त त्यानं घाईघाई पायजम्याच्या बटनात शर्टाचं बटन घातलं. तसं तो ब्रिलियंटच आहे. आता तसं तुमचं माझं झालंय, देव हृदयात आहे, हिंडतोय डोंगरात. म्हणजे दारू पिणारा स्टँडवर आला, आणि एसटीत बसला. बसताना तो मागं नाही बसला, ड्रायव्हर शेजारी बसला. ते बॅटरीचं बॉक्स असते त्याच्यावर बसला, नुसता ड्रायव्हर का पाहायचा तो. एसटी 60-70 किलोमीटर गेली, ते ड्रायव्हरकडनं चहा प्यायला उतरले, हा काही उतरला नाही. ड्रायव्हर आला आणि कंडक्टरनं बेल मारली, ड्रायव्हर गाडी चालू करायला गेला, त्याला गेअरच सापडाला. इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडाला. तो म्हणला काय प्रॉब्लेम हो, गेअरच सापडत नाही. तो दारुडा त्याला म्हणला तुम्ही काय सापडू राहिले, सापडू काय राहिले म्हणले, तुम्ही गेअर आहे का म्हणला, हा गेअर आहे का, हा मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढं ने मागान, पुढं ने मागान. मला वाटलं तुम्हाला उपसत नाही, मी एका खसक्यात काढला, घ्या. तुम्ही चहा पेपर्यंत तर मी गेअर उपसून टाकला, तसे तुमचे माझे गेअर एक दिवस यम उपासणार आहे. संत चरित्र वाचा आणि वाचत जा, आणि वाचाल तर वाचाल. नाही वाचन करायलाच पाहिजे, पण संताची गरज त्याला आहे. पहिली गोष्ट, मुलाला इथून पुढे विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलं पाहिजे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, होईल तेव्हा होईल, पण शाळेत अर्धा तास रोज अध्यात्म सुरू झालं पाहिजे. आता आपलं कसं झालंय, 21 जूनलाच फक्त योगा करायचा, मधी ते बी कसा करायचा, फक्त शर्ट घालून बसायचं, यांना बोलवायचं,
हे तर पठ्ठे मोकळेच यांनी लगेच म्हणायचं टाईट स्माईल चालली. म्हणजे 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं. पण येळभर टीव्हीला पट्टी होती, फळे वाटप फळे वाटप. अरे 13च केळं वाटले, त्यातली 11 तर कार्यकर्त्यांनीच खाली, 2च केळं शिल्लक राहिले. आमच्याकडं प्रसिद्धी फक्त 3च रागा वाटल्या, उबदार वसरे वाटप. आणि यांना हो यांच्याकडे पॉझिटिव्हिटी कधी नाही. नाही नाही, शाळेंचं वाटोळं झालं हे कधी क्लिप टाकणार नाही, शिक्षकाला पगार नाही याची कधी क्लिप टाकणार नाही, डीएड बंद झालं बीएड बंद झालं त्यांचं वाटोळं झालं हे कधी क्लिप टाकणार नाही, शेतकरी मेला आज पाऊस झाला करणार नाही, तुरीवाल्याच्या कोपीत पाणी घुसलं आज पाऊस झाला दुपारी याची कधी क्लिप टाकणार नाही. पण इंदुरीकर काही म्हणलं का त्याच्या ठोकल्याशिवाय राहणार नाही असे ते. हा, यांना शाळा बंद पडल्या काही नाही, 5वीचं डायरेक्ट पहिलीचं डायरेक्ट 4थीला गेलंय, पहिलीचं डायरेक्ट 4थीला त्याची कधी क्लिप नाही टाकणार आहे. नाही नाही, आज ऊस तोडणाऱ्याच्या कोपीमध्ये पाणी घुसलं, ग्रॅज्युएट मुलाला नोकरी नाही तर 30 रुपये बॅलन्सला बापाकडे मागतोय याची हे कधी क्लिप नाही टाकणार. विद्यार्थ्यांचं वाटुळं झालं, 10वीचा पोऱ्या डायरेक्ट 12वीला गेलाय आणि तो मेडिकलला गेलाय. कशाला माणसं नीट होती. आणि तुम्हाला मला भ्रम झाला महाराज की माझा मुलगा 12वीला गेला, चुकीचं आहे. आपण मुलांचं भविष्य नाही बनवलं, मुलांचं भविष्य बर्बाद केलंय. हां बर्बाद. पण याची क्लिप नाही टाकणार आहे. नाही नाही, कधीच पॉझिटिव्ह नाही. हां, आता संत संमेलनाची क्लिप त्यांनी इतकी रंगवली पाहिजे का ती प्रत्येकाच्या चुलीपर्यंत गेली पाहिजे. हां हां, 3 दिवसाचा कार्यक्रम प्रत्येकाचे, पण ते नेणार नाही, ते फक्त म्हणणार इंदुरीकर वादग्रस्त बोलले. काय म्हणले, कॅमेरेवाले पॉझिटिव्ह नाही. हा, आजच्या समाजाला सत्य मांडणारा कोणीतरी पाहिजे. आणि सत्य जर मांडलं, माझा सगळ्यात मोठा गुन्हा काय आहे, सगळ्यात मी गुन्हेगार कोणता आहे, खरं बोलतो, त्याची फळं भोगतो. पॉझिटिव्हिटी पाहिजे. आता तुम्ही मीडियावाल्यांनी आमचं संमेलन चुलीपर्यंत नेलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. अरे तुम्ही तर उलट हे केलं पाहिजे, आमचे 10वीचे पोरं काल मोकळे झालेत, 12वीचे उद्या 7 तारखेला मोकळे होतील, या मुलांसाठी तुम्ही दररोज अर्धा तास एखादा विशिष्ट कार्यक्रम लावला पाहिजे. हा, अहंकार हा ज्ञानाला बाधक आहे. इट इज नॉट करेक्ट. जसं आपण शब्द वापरतोय, व्हॉट इज द गॉड, गॉड गॉड, व्हॉट इज द गॉड. काय गंमत होते, बऱ्याच लोकांपुढे 3 प्रश्न येतात. देव म्हणजे काय, देव म्हणजे काय. प्रॉब्लेम असा आपल्याकडे होतो, भौतिक संपत्ती जेव्हा जास्त असते तेव्हा आध्यात्मिक संपत्ती कमी असते. म्हणजे तुम्हाला उलट सांगा, तुम्हाला जर जास्त पेमेंट असेल तर तुमचा हरिपाठ पाठत असेल असा नियम नाही. हा, हे तुम्ही असे साखळी नका लावू किंवा ह्या माणसाला पेमेंट जास्त आहे म्हणजे तो धार्मिक आहे. चूक नाही नाही नाही, धार्मिकता वेगळी. 16व्या अध्यायामध्ये जाणकार माणसांच्या ध्यानात येईल, 16व्या अध्यायामध्ये 2 संपत्ती आहेत. एक दैवी संपत्ती आहे आणि एक आसुरी संपत्ती आहे. आसुरी संपत्तीमध्ये 2 प्रकार आहेत, दैवी संपत्ती, आसुरी संपत्ती. दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहेत, 26, आणि आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत, फक्त 6. आसुरी संपत्तीमध्ये 6 गुण आहेत आणि दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहे. पण 26 गुणाला संपवण्याची ताकद 6 गुणात आहे. 6 गुणात आहे. जसं बादलीभर दुधाचा नाश करायची ताकद एकदा मिठाच्या खड्यात आहे, तसा किती मोठा साधू असला तर संपवण्याची ताकद एकट्या अहंकारात आहे. हा, साधू किती मोठा असू द्या, संपवायचा जर ठरला, माऊलीनं ओविलेली हो, नवल अंकाराची गोटी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी, ज्ञाना संकटे नाचवी. जसं अहंकार का होतो त्याचं उत्तर पाहिजे आपल्याला पुढे सरकायचं आहे. या जगात
काही वनस्पतींना फुले येतात, फळे येतात, काहींना येत नाही. एज्युकेटेड लोक नाही का? येतात, येत नाही. येतात त्यांना सपुष्प म्हणतात, येत नाहीत त्यांना अपुष्प म्हणतात. साखळी लावा. फुले फळे येतात सपुष्प, येत नाहीत अपुष्प. अपुष्प वनस्पतीचे पुन्हा 3 प्रकार पडतात: थॅलोफायटा, ब्रायोफायटा, टेरिडोफायटा. पुन्हा त्याचे 2 प्रकार पडतात. जेवढं घुसेल तेवढं घ्या. त्याचे 2 प्रकार पडतात. काही वनस्पती एकदाल आहेत, काही वनस्पती द्विदल आहेत. बाजरी एकदाल, गहू एकदाल, वाटाणा द्विदल, भुईमुग, शेंगादाणा द्विदल. म्हणजे काही वनस्पती सपुष्प आहेत, अपुष्प आहेत. थॅलोफायटा आहे, ब्रायोफायटा आहे, टेरिडोफायटा आहे. टेरिडोफायटा आहे. पुन्हा त्याच्यात 2 आहेत. काही आवृत्त बीजी आहेत, काही अनावृत्त बीजी आहेत. काही वनस्पतीच्या बिया आत आहेत, तर काही वनस्पतीच्या बिया फळाच्या बाहेर आहेत. काही वनस्पती एकदाल आहेत, काही द्विदल आहेत, धान्य. पण ह्या जगात एक झाड असं आहे की त्या झाडाला फळही नाही, फुलंही नाही. ते झाड वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 54 आणि 54 नंबरच्या ओवीत त्या झाडाचं नाव आहे यया फळना चुंबिता आणि फुलना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलंही नाही. ते झाड वांज आहे. त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. आणि झाड कसं आहे? मुळात झाड कसं आहे? बोलत झाड कसं आहे? वांज. आणि त्या झाडाला काय झालं तर फळ येणार नाही. मग तुम्ही मी संसारात काही जरी केलं फळ येणार नाही. आपण काय करू शकतो? भारीत भारी बंगला बांधणार, स्मार्ट बायको करणार, मुलगा नोकरीला लावणार, सुनबाई हायर एज्युकेटेड करणार आणि सासरवाडीचं कल्याण करणार. काय करणार का आपण? आपण नवीन काय करू शकतो? काय करू शकतो आपण नवीन? आपण तर काय पेमेंट वाढल्यावर हरिपाठ पाठ करू शकत नाही. हरिपाठाला आपण घरी सरळ येतच नाही तर हरिपाठ होईलच कधी? आपल्याला जर रिक्षानं आणावं लागतं तर हरिपाठ होईल कसं? ते नाही होणार. त्याला वाक्य बारीक बारीक ऐकायचा. आता कड लागली, आता करंट लागला. ते झाड कसं आहे? वांज. आणि वांज झाडाला तुम्ही मी सगळे पाणी घालतोय. पाणी घातल्यामुळे खाली वरच खाली जातील जमिनीत मला मुळ्या. मुळ्या खाली काय जातील? मुळ्या. मग वांज नावाचं झाड आहे वांज. त्याला आपण घातलंय पाणी, त्याच्या वाढल्या काय? मुळ्या. आणि त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. अज्ञान. आता झाडच मुळात कसं आहे? आता लागला करंट. वांज झाडाला पाणी घातल्यामुळं त्याची वाढली काय? मुळी. आणि त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे अज्ञान. आता आपण म्हणतोय ज्ञानी आहे. काय कळतंय हो आपल्याला? जरा 2 मिनिटं डोक्याला ताण द्या. काय कळतं आपल्याला? साधं उत्तर द्या पटकन. पनीर कशाचं आहे? पनीर 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 दुधाचं आहे. पनीर काय किलो आहे? 2 रुपये, 200 रुपये. आणि प्युअर दूध 60 रुपये. प्युअर दूध 60 रुपये. पनीर 200 रुपये. पनीर दुधाचं बनवतात हे तुम्हाला कोणी सांगितलं? दूध नासलं तरच पनीर तयार होत आहे. मग आता नासकं दूध काय किलो आहे? 200 रुपये. आणि प्युअर दूध 60 रुपये. तुम्ही मी सगळे काय खातो? पनीर. मग आपल्याला खायचं जर ज्ञान नाही, काय खावा याचं जर ज्ञान नाही, तर आपल्याला बाकी ज्ञान येण्याचा काही प्रश्न. काय खावं याचं ज्ञान नाही ना आपल्याला. काय काय एक वाक्य सांगा. या जगात जेवढे राष्ट्र आहेत, जेवढे, त्यात महाराष्ट्राने जगाला जे दिलंय ते कुणीच दिलं नाही. एक पहिली संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली.
पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय आणि वैकुंठावरून खाली येता येता हेही महाराष्ट्राने दाखवून दिलंय. वैकुंठाला जाताही येतं आणि गेल्यावर वैकुंठाला गेलेही आणि निळमाऱ्यासाठी आलेही, वैकुंठाला गेलेही आणि संताजी महाराज जगनाडेंसाठी आलेही, वैकुंठाला गेलेही आणि स्वतःच्या मुलीसाठी आलेही. हा इतिहास उभ्या जगात फक्त महाराष्ट्रातच घडू शकतो. हो, आता पुढे ऐका. पहिलं वैकुंठ गमन महाराष्ट्राने दिलंय. पहिलं संजीवन समाधी महाराष्ट्राने दिली. वेगवेगळा वेद बोलतोय महाराष्ट्राने दिलाय. मुलीचा मुलगा होतो महाराष्ट्राने दिलाय. निर्जीव भिंत चालतंय महाराष्ट्राने दिलाय. 14च्या 14 टाळकरी पुणे जिल्ह्यातलेच होते महाराष्ट्राने दिलाय. आणि सगळ्यात जास्त पुणे जिल्ह्यात वाघोली नावाच्या गावात जगद्गुरूची कीर्तन झाली हे महाराष्ट्राने दिलंय. पुढे ऐका, पुढे ऐका. येतं महाराष्ट्राने दिलंच, पण स्वराज्य हा शब्द सुद्धा महाराष्ट्राने दिलाय. स्वराज्य हा शब्दच नाही दिला, स्वराज्याचा निर्माता सुद्धा महाराष्ट्राने दिला. महाराष्ट्राने जगाला जे दिलं ते कुणीच दिलं नाही. यावर आपलं मत काय? महाराष्ट्राने एक अशी नदी दिली, नदी कधी गाथा बुडू शकली नाही. गाथा बुडू शकलं नाही. आपलं काय प्रॉब्लेम झालाय? आपलं ज्ञान कमी झालंय आणि ज्ञानाचा अहंकार जास्त झाला. आपल्याकडे मुळात ज्ञानच नाही, पण आहे त्या ज्ञानातही अहंकार आहे. आणि अहंकार असल्यामुळं पहिली गोष्ट वारकरी संप्रदायाची गरज काय? तर त्याच्या तुडीचं ज्ञानच दुसरं नाही. बस म्हणून आज कीर्तनाला घेतलेल्या अभंगाला सुरुवात करायची. पहिला मुद्दा संपला. म्हणून आज पहिलं विश्वात्मक संत संमेलन नियोजन करणाऱ्याला आपण त्यांचं अजिबात कौतुक करायचं नाही. संतांना त्यांच्या कोणते करून घ्यायचं होतं. विश्वात्मक संत संमेलन कोल्हापूर सारख्या नगरीत करायला ज्यांनी नियोजन केलं त्यांना कौतुक करायचं नाही, तर संतांना त्यांच्या वाङ्मयाचा प्रसार करायचाच होता. म्हणून हे घेतलं. म्हणजे तुकोबारायला हे करायचं होतं, ज्ञानोबारायला हे करायचं होतं. मग तुम्ही मला प्रश्न विचाराल, महाराज संत साहित्याची गरज काय? व्हॉट इज दॅट नीड बिहाइंड इट? व्हॉट इज दॅट नीड? त्याची कारण काय? त्याचं उत्तर हायर एज्युकेटेड लोक नीट ऐका. नुसतं विज्ञान माणसाला भकास बनवेल. नुसतं विज्ञान माणसाला भकास बनवेल, पण विज्ञानाबरोबर अध्यात्म माणसाला देव बनवेल. परत नाही. तुम्ही विज्ञानात तुम्ही न्यूटनचे नियम जरूर शिकवा, तुम्ही आर्किमिडीचं तत्व जरूर शिकवा, तुम्ही पास्कलचे नियम जरूर शिकवा, तुम्ही साइन कॉस टॅन शिका, पण त्याबरोबर याला आई म्हणतात हेही शिका. आणि हे शिकवलं ते संत संमेलन आले. मग आपल्याकडे जर एवढी विद्वत्ता आहे तर छत्रपतीच्या महाराष्ट्रात वृद्धाश्रम का असावा? आणि वृद्धाश्रम ही आपली प्रगती नाही आहे, आपल्या संस्कृतीला लागलेला डाग आहे. यावर तुमचं काय मत आहे? आता त्याच्या पुढे सांगा. वृद्धाश्रमात अजून शेतकऱ्याचा बाप नाही. जी माणसं गरीब आहेत त्यांचे आई वडील वृद्धाश्रमात नाही, पण ज्यांच्याकडे कोटीला इस्टेट आहेत, ज्यांच्या कुत्र्याला बिस्किट आहेत आणि जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संघच, एका टॉमीला बरमुडा आणि एकाला साखळी, दोन्ही टॉमी संघच, त्यांना विचारून बघा, तुमचे वडील दिसत नाही, वडील दिसत नाही तुम्ही. त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते फार चिडचिड करतात. कोण? वडील. आणि आमच्या त्यांना हे सहन होत नाही. आमच्या त्या ज्या आहेत त्या फार स्ट्रिक्ट आहेत. त्यांना मीच दिवस काढू जाणार, दुसरा काढू शकत नाही, आणि त्यांना हे सहन होत नाही. म्हणून मी त्यांना वृद्धाश्रमात ठेवून दिलं आणि ते तिकडे फार मजेत आहेत. आम्ही रविवारी भेटायला जात असतो.
मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. आता तिच्या वडिलाला मॅच होत आहे, तुझ्या वडिलाला काय थांबत आहे का? याला एकच मेव कारण आहे. म्हणून आद्य संत संमेलनाची गरज काय, हा मुद्दा सांगत होतो मी तुम्हाला. विज्ञान तुम्हाला जरूर पाहिजे, पण बसलेल्या सगळ्या माणसांना सांगतो, विज्ञानाला सुखी होण्यासाठी अध्यात्माची जोड पाहिजे. अध्यात्म जोपर्यंत तुम्ही जोडत नाहीत तोपर्यंत तुम्ही सुखी होत नाही. तुमचा असा भ्रम आहे की आम्ही सुखी आहोत, चुकीचा आहे. लोकांचा भ्रम आहे. आणि 99% लोक कशात आहेत? भ्रमात. माझे 5-6 कारखाने आहेत, 5-25 BEd कॉलेज आहेत, 5-25 DEd कॉलेज आहेत, मी गेल्यावर एवढा कारभार कोण करेल? तू जावा ही लोकांची इच्छा आहे. तू गेल्याने कवडीचा फरक पडत नाही. लोक डिजिटल लावणार, श्रद्धांजली वाहणार, दुसऱ्याच्या चपला घालणार, लोकांना काय घेणं नाही. आणि हा सगळ्या लोकांना झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? भ्रमात. माझ्या पतसंस्था मी गेल्यावर कोण चालेल? तू जा. आणि तुम्ही गेल्यानं काही फरक पडत नाही महाराज. आता समजा कीर्तन संपल्या मी मेलो, आज मरणार नाही, मेलो समजा, माझ्या अंत्यविधीला 50,000 लोक आले समजा, मला फायदा काय? काय फायदा? मी तर जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे? जाळायला. बरं ते नाही आले तरी कुणीतरी मला, मग मला लोक मानतात, हा मला झालेला भ्रम आहे. आणि 99% जनता कशात आहे? सगळ्या सर्व्हिसवाल्यांना सांगून ठेवतो, फक्त रिटायर झाल्यावर 5व्या दिवशी ऑफिसात जाऊन या. फक्त रिटायरमेंट झालं की 5व्या दिवशी ऑफिसात जायचं. शिपाई सुद्धा रामराम घालीत नाही. जो शिपाई तुम्हाला झोपण्याच्या वेळेस पार्सल आणून देतो तो तुमची गाठ सुद्धा घेत नाही. काय लोकांना घेणार नाही. सत्ता आहे ना, पुढे एक पोलीस गाडी आहे, मध्ये एक अधिकारी आहे, मागे एक गाडी आहे, वाय 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 5-50 कार्यकर्ते या 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 या. रिटायर झाले, एकटा लिंबाखाली बस, कुणाला गरज नाही. आणि आपण कोणीतरी आवाज, हा सगळ्या माणसांना झालेला भ्रमे. त्याला 3ऱ्या अध्यायात ओवी आहे, गुरुवाक्य मन धुतले. गुरुवाक्य वापरलं तर होईल, नाही तर होणार नाही. संत संमेलनाची गरज काय? पहिलं कौतुक आजच्या आयोजकांचं करावं का जी काळाची गरज आहे. आणि हा सगळा एज्युकेटेड लोकांचा कार्यक्रम आहे. आणि धर्म, एक वाक्य सांगा सध्या, राहू पाणी बिन नको देऊ, म्हणजे आरडाय मी पाणी प्याल तुम्ही. मी असंच आहे, बंगलेवाल्याला घरकुल, बंगलेवाल्याला घरकुलून घरकुलाला गेला ऊस तोडायला, काय करायचं? नाही नाही नाही, चला थोडं माग. एक तर 2 वर्षातून आज हसले तुम्ही, नाही तर हसेलच नाही लोक 2 वर्ष. धक्का लावायचा नाही, बोलायचं नाही, खोकायचं तर अजिबात नाही. खोकला दाबून मेले पण खोकले नाहीत. आणि हसत हसत जगा. काय गॅरंटी हो? काय गॅरंटी आहे? कशाचीच गॅरंटी नाही. आज आपण तुम्ही मी बसलोय, एवढे हसतोय, एवढं खरं आहे. उद्या सकाळी काय होईल त्याची गॅरंटी नाही. मग म्हणून एक वाक्य सांगा, टेन्शन फ्री जगणे, रिलॅक्स. आता तुम्ही 2-3 दिवस फ्रेश होणार, 10 मिनिटात तुमचा मेंदू वॉश झाला. थोडं मागे नेतो, परत पुढे आणतो. पहिलं कौतुक करावं हे संमेलनाचं. गोसाई साहेब सगळे त्यांचे परिवार, याची गरज काय? त्याचं उत्तर मला तुम्हाला सांगायचं आहे. विज्ञानाला अध्यात्म द्यावाच लागेल. याच्यावर तुमचं काय मत आहे? आणि जोपर्यंत तुम्ही विद्यार्थ्याला अज्ञानाबरोबर विद्या देत नाही तोपर्यंत तो मुलगा यशस्वी होऊ शकत नाही. महिला मंडळ, तुम्ही मुलाला
न्यूटनचे नियम शिकवा, गॅलिलिओचे नियम शिकवा, पास्कलचे नियम शिकवा, आर्किमिडीचं तत्व शिका, त्याला तुम्ही शिकवा. वर्ग सामायिक समीकरण शिकवा, एक सामायिक समीकरण शिकवा, पण याला आई म्हणतात हे शिकवा. आणि ते तुम्हाला शिकवावं लागेल लागेल. इथून पुढे जर आध्यात्मिक शिक्षण नसेल तर माणसं फेल. मग याचा परिणाम ऐका. 16 वर्षाचा मुलगा बलात्कार करतो, 17चा मुलगा खून करतो, 18चा मुलगा दरोडा टाकतो. याला एकच कारण हरिपाठातलं उत्तर आहे, नामाशी विनमुखन तो नर पापिया. हे बाई एवढे उभे आहेत ना, हे टाळकरी, हे महाराज नाही हो द्या, काय फरक पडत नाही. हे गायक नाही हो द्या, वादक नाही हो द्या, रामायणकार नाही हो द्या, पण स्वर नक्की होणार नाहीत. हे नक्की स्वर होणार नाहीत आणि आदर्श वारकरी झाल्याशिवाय राहणार नाहीत. मग दहशतवाद, भ्रष्टाचार, हे भ्रष्टाचार वगैरे हे गोष्टी भाषणानं कधी कमी होणार नाही. नाही नाही, भ्रष्टाचार घालवायला एकच औषध आहे, नीती. जिथं नीती आहे तिथं भ्रष्टाचार नाही. उत्तर ऐका, जिथं नीती आहे तिथं अध्यात्म आहे, आणि जिथं अध्यात्म आहे तिथं दहशतवाद नाही. आणि जिथं दहशतवाद आहे अध्यात्मच नाही, अध्यात्म नाही. आणि तुमच्या माझ्या घरात द्वारात अध्यात्मच नाही. याच्यासाठी आज तोंड भरून कौतुक करावं का ह्या संमेलनाची नुसती कोल्हापूरला गरज नाही, प्रत्येक गावाला गरज आहे. आणि संत साहित्य संमेलन, मी तर ह्या विचाराचा माणूस आहे, वेळ मिळेल तशी पण प्रत्येक गावात व्हावं, कारण ती काळाची गरज आहे. ती गरज आहे. आणि ती काय आहे तर बर्बाद झालेला समाज फक्त संत साहित्याने सुखी होऊ शकतो. कारण आता वाचन कमी झालं. वाचन, पेपर वाचायचं बंद झालं. पेपर काय कोणी वाचितही नाही. पेपर अजून 2-3 वर्षाला बंद होणार. कोणी इकतही घेत नाही. वाचायला लोकांना वेळ नाही. 5-6 हजाराचं खोकं आहे चालू आहे. त्याच्यामुळे लोकांना इकडं काही वेळ नाही. आणि इकडं काही वेळ नसल्यामुळं आपल्या लोकांना, मग तुम्ही साधा गोष्ट ध्यानात ठेवा, उभा महाराष्ट्र मास्क वापरतो, उभा महाराष्ट्र सॅनिटायझर वापरतो. कोल्हापूर हे सगळ्यात मोठं शहर आहे. मला बसलेल्या लोकांनी फक्त एक भिकारी पॉझिटिव्ह निघालेला दाखवा. निवांत 2 मिनिटं वेळ घ्या आणि मला त्या भिकाऱ्याचं नाव सांगा का हा पॉझिटिव्ह निघाला. आंघोळीची त्याची गाठ नाही, साबण तर त्याच्या खानदानीत त्याला माहित नाही, आणि ताजं खाणं तर त्याला कधी मिळेल. मग भिकारी पॉझिटिव्ह का नाही? त्याचं उत्तर आहे का, त्याच्याकडे ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. ह्युमिनिटी जास्त आहे आणि थिंकिंग कमी आहे. आपल्याकडं थिंकिंग हाय, थिंकिंग हाय, हाय थिंकिंग हाय, हाय थिंकिंग. आणि हाय थिंकिंग मुळे ब्रेनची कॅपॅसिटी कमी झाली आणि मग लोकांनी त्याला नाव दिलं अटॅक. बट व्हॉट इज दॅट डेफिनेशन ऑफ अटॅक? आम्ही विचारत नाही केला. डॉक्टरने सरळ सांगून टाकायचं त्यांना अटॅक आला. आपणही बावळटाने म्हणायचं त्यांना. पण अटॅक म्हणजे काय? जरा एज्युकेटेड लोक आहे, तुम्ही मला उत्तर द्या. व्हॉट इज एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ अटॅक? मी तुम्हाला एका मिनिटात आणून सुद्धा दाखवतो. तुम्हाला बसल्या बसल्या अटॅक येईल. पहा आता, बसल्या बसल्या खुर्चीवर बसल्या बसल्या लिहून ठेवा.